वेलकम एव्हरीवन. मी आहे नागराज बालगी ए नॅक्स फ्रॉम क्रिक झेनिफाय आणि आज आपण बोलणार आहोत मॅच नंबर 65 जे होणार आहे रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि सनरायझर्स हैदराबादच्या मध्ये. आणि हा मॅच जो आहे ते होणार आहे एकाना स्टेडियम लखनौ. तसा तर हा दोघांचा होम ग्राउंड नाही आहे, पण कुठे ना कुठे ते वॉटर सिच्युएशन्स जे होतात त्याच्यामुळे पूर्ण व्हेन्यू चेंज करावं लागलं IPL मध्ये. आणि जे काही असे मॅच आपल्याला आज इंटरेस्टिंग होताना दिसेल, कारण बँगलोर जे आहे ते एक पण अवे गेम्स हरले नाही आहेत या टुर्नामेंटमध्ये. आणि तिकडे सनरायझर्स हैदराबाद जो आपला लास्ट मॅच त्यांचा होता एकाना स्टेडियममध्येच होता आणि त्यांनी चांगल्या मार्जिनने त्या म्हणजे लास्ट मॅच जिंकलेले आहे. तर दोघी टीमचे जे मोराल आहे ते हाय असणार आहे आणि मॅच होणार इंटरेस्टिंग, जे मी अगोदरच सांगितलेलं. एकाना स्टेडियमचं आपण बोलू तर इकडचं पिच जनरली म्हणजे आयदर बॅटिंग ट्रॅक असतं किंवा तुमचा रेड सॉईल आणि ब्लॅक सॉईलचं मिक्सर असतं. बॅटिंग ट्रॅक असला तर तुम्हाला एक हाय स्कोर बघायला भेटेल आज पण, जसं लास्ट मॅचमध्ये आपल्याला बघायला भेटलेलं, म्हणजे 200+ आणि तुमचं म्हणजे 2 पेस ट्रॅक असलं दोन्ही सॉईल मिक्स, तर जनरली आपल्याला जे ॲव्हरेज स्कोर आहे ते 170 to 180 बघायला भेटेल, जे आपल्याला आय थिंक 2-3 मॅच अगोदर या पिचवर बघायला भेटलेला. तर कुठे ना कुठे जो टीम टॉस जिंकणार आहे ते करणार आपलं बॉल फर्स्ट, कारण लास्टचे जे 3 मॅचेस आहेत ते चेस झाले आहेत आणि मॅक्सिमम मॅच ते म्हणजे अगोदर या ट्रॅकवर डिफेंड व्हायचे, पण आता जे बघतायत आपण या ट्रॅकवर जास्त करून मॅचेस चेस होतात. तर जनरली मला तर हेच वाटतं की जो टीम टॉस जिंकणार आहे तो करणार आहे चेस. आणि बॉलर्सला या पिचवर विकेट भेटतात, तर आपल्याला विकेट पण पडताना भेटेल, पण कुठे ना कुठे हाय स्कोरिंग मॅच मी आज एक्सपेक्ट करतो. फॅन्टसीबद्दल बोलायला गेलो तर जे प्लेयर्स चालतील मला वाटतं विराट कोहली आहे, फिल सॉल्ट आहे, नंतर तुमचा ईशान किशन आहे, ट्रॅव्हिस हेड लास्ट मॅच खेळलेला नव्हता पण या मॅचमध्ये तो अवेलेबल असेल. ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, हेनरिक क्लासन, कृणाल पांड्या, पॅट कमिन्स, हे काही नाव होते जे मला वाटतं आज नॉर्मली हे करू शकतात, खेळू चांगलं परफॉर्म करू शकतात. आणि कुठे ना कुठे टीमचं मला विचारलं तर बघा, राजस्थान रॉयल्स बोलतोय, बँगलोर जो आहे तो टॉपमध्ये हे कुठे ना कुठे टॉपसाठी खेळेल, पण हैदराबाद कुठे ना कुठे हा टीम बाहेर गेली आहे आणि यांच्याकडे हरण्यासाठी किंवा जिंकण्यासाठी काही नाही आहे. तर कुठे ना कुठे मला आज हैदराबाद फेवरेट्स वाटतंय, पण लेट्स सी. पण हे मी सांगू शकतो, जो टीम चेस करणार तो जिंकणार आज मॅच.